हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आणि आता वाजले 7. मी आहे चायलावर आणि माझं झालेलं आहे चाय. आज काय स्पेशल तर आज का आणि आजची रेसिपी आहे बेसनची पाटोडी माझ्या पद्धतीने. त्यासाठी आपण घेतलं आहे 2 चम्मच बेसन. त्यामध्ये मसाला घातला आहे, हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडासा सांबार. आणि याला आपण भिजवून घेणार आहे आणि ताव्यावरती पोळीसारखं एका भाकरीसारखं आपण भाजून घेणार आहे, अधर कच्चं, पूर्ण नाही. आणि त्यानंतर आपण फोडणीसाठी रस्सा बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पाटोडीचा रस्सा बनवायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण कांदे आणि सांबार कापून घेतला आहे, अद्रक लसूणची चटणी. आणि या अद्रक लसूणच्या चटणीमध्ये आपल्याला घालायचा कोळी मसाला विथ जिरा पावडर, धने पावडर, मीठ, हळद, तिखट, मीठ. ठीक आहे. तर चला बनवूया पहिले याची बेसन पोळी आणि तिला परतवून घेऊया आपण ताव्यावरून. बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजवून डो बनवून घ्यायचा आहे. ताव्यावर घातली आहे बघा अशा पद्धतीने. आता हिला एका साईडला परतवून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने गॅस बंद करून द्यायचा, कारण तावा गरम झालेला आहे. आपल्याला अशी अदर कच्ची शिजवायची आहे तिला आणि बाहेर बाजूला ठेवून द्यायची. आता आपल्याला घालायचा आहे फोडणीला रस्सा. तर ही आपली पाटोळीची भाकर तयार झालेली आहे. याला आता आपल्याला जसं आपण शंकरपाळी करतो ना तशी काप करून घ्यायचे, असे थोडे मोठेच ठेवायचे आणि उकळी आल्यावरती या पाण्यामध्ये घालायचे. तेल गरम झालेलं आहे, त्यात आपल्याला घालायचा कांदा, परतवून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. यात आपल्याला घालायचं पाणी आणि कोथिंबीर आणि एक उकळीपर्यंत त्याच्या वाट बघायची. आत्ता आपण घातली आलं लसूण पेस्ट बघा, तिला परतवून घ्यायचं आहे थोडं. त्यानंतर आपल्याला सगळे मसाले घालायचे आहे, प्लस पोळी मसाला घालायचा. यामध्ये आपण घातलेलं आहे पाणी आणि कोथिंबीर. आता याला एक पोळी येऊ द्यायची. तोवर आपण करूया त्या बेसनाच्या भाकरीचे काप, ज्याला आपण पाटोडी म्हणतो. आता आपण घातले आहे सगळे मसाले प्लस आगरी कोळी मसाला घातलेला आहे. हे सगळे परतवून घ्यायचे, त्याला तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचे आहे. आणि त्यामध्ये त्यानंतर आपल्याला सांबार आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्यायची आहे. तर आपण पाटोळीचे काप करून घेतले रस्स्यामध्ये टाकायला. आपण आपल्या पद्धतीने काप करायचे त्यांचे बघा. हवं तर त्रिकोण करू शकता, हवं तर तुम्ही काजू कतलीसारखे करू शकता, अदरवाईज साधे सिंपल पनीरसारखे छोटे पीस पण ठेवू शकता. आपल्यावरती आहे, आपण कसलीही डिझाईन देऊ शकतो. आणि थोडं डिझाईन दिल्याने काय असते, थोडं स्टायलिश वाटतात. सरळ सरळ न असं न दिसता थोडंसं वाटते काहीतरी आपण वेगळं काही केलेलं आहे. बस आपल्याला रश्श्याला उकळी आलेली आहे आणि बस हे काप आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे. तर ही आहे आपल्या पाटोळीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि ही भाजी नक्की बनवून बघा, खूप सुंदर बनते आणि टेस्टी. आणि तुम्हाला जाम आवडेल. काहीतरी नवीन प्रकार आपण नेहमीपेक्षा केलेला, जसं आपण नेहमी पाटोळीची भाजी बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळी आणि दिसायला पण वेगळी. तर विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.